तामिळनाडूतील चेन्नईजवळ एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे जिच्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. फक्त विम्याच्या पैशांसाठी एका वडिलांचा साप सोडून निर्घृण खून करण्यात आला. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या हत्येमागे स्वतःचीच मुलं होती. मृत व्यक्तीचं नाव होतं गणेशन, वय 56 वर्ष. सरकारी शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणारे गणेशन एक साधं शांत आयुष्य जगत होते. पण 22 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. आणि सुरुवातीला हा मृत्यू सर्पदंशामुळे झालेला अपघात असं समजलं गेलं. कुटुंबियांनी सांगितलं होतं की गणेशन यांना साप चावला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसही सुरुवातीला यालाच अपघाती मृत्यू मानत होते. पण खरी कहाणी इथेच संपत नव्हती. गणेशन यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसातच त्यांची पत्नी आणि मुलांनी विमा कंपनीकडे विम्याचा दावा दाखल केला. आणि इथूनच सगळ्यांना संशय येऊ लागला. कारण एका सामान्य सरकारी कर्मचाऱ्याच्या नावावर 11 विमा पॉलिसी होत्या. त्यापैकी 4 पॉलिसी थेट गणेशन यांच्या नावावर. आणि एकूण रक्कम होती 3 कोटी रुपयांहून अधिक. इतक्या मोठ्या विमा रकमेबाबत विमा कंपनीला संशय आला आणि मग पोलीस तपास सुरू झाला. तपासात उघड झालं एक थरकाप उडवणारं सत्य. गणेशन यांच्या 2 मुलांनी विम्याचे पैसे मिळवण्यासाठी पूर्वनियोजित कट रचला होता. या कटासाठी त्यांनी आणखी 4 लोकांना हाताशी धरलं. कट असा होता: सर्वप्रथम एक विषारी नाग खरेदी करण्यात आला. त्या सापाकडून गणेशन यांच्या पायाला दंश घडवून आणण्यात आला. पण त्या पहिल्या प्रयत्नात गणेशन वाचले. यानंतर मुलांनी दुसरा आणखी भयंकर डाव आखला. 22 ऑक्टोबरच्या पहाटे एक मण्यार साप घरात आणण्यात आला. गणेशन झोपेत असताना त्यांच्या मानेवर साप सोडण्यात आला. यावेळी गणेशन यांचा जागेवरच मृत्यू झाला. इतकंच नाही तर सर्पदंश झाल्यानंतरही गणेशन यांना तात्काळ रुग्णालयात न नेता जाणून बुजून विलंब करण्यात आला. हा विलंब या हत्येचा सगळ्यात मोठा पुरावा ठरला. पोलीस तपासात वैज्ञानिक, तांत्रिक आणि आर्थिक पुरावे जमा झाले. आणि अखेर 19 डिसेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणात 6 आरोपींना अटक केली. 3 कोटी रुपयांसाठी मुलांनी स्वतःच्या वडिलांचा निर्घृण खून केला. पैसा इतका मोठा झाला की नातेसंबंध पूर्णपणे संपले. लोभ किती भयानक असू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठीत.